दरम्यान कर्नाक रेल्वे उड्डाणपूल 10 जूनपर्यंत वाहतुकीस खुला करण्याचे निर्देश देण्यात आले। पूल लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने नियोजन करावं, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी कंत्राटदार आणि स्थानिक अधिकाऱ्यांना या सूचना केल्या आहेत। मागील काही वर्षांपासून सुरू असलेल्या कर्नाक पुलाच्या कामासाठी आता महानगरपालिकेने 53 दिवसाची मुदत ठेवली आहे। त्यानुसार 10 जूनपर्यंत हे काम पूर्ण करण्याचं लक्ष्य सुद्धा ठेवलेलं आहे। मी सध्या कर्नाक पूल जवळ आहे आणि आपण पाहतोय की नवीन पूल 70 मीटर लांब असून त्यासाठी 55 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। या पुलाचं गर्डर सुमारे 550 मेट्रिक टन वजनाचं आहे, जे आपल्याला समोर दिसतंय। सध्या डांबरीकरणाचं काम सुरू आहे दोन्ही बाजूला आणि बीएमसी हे काम 5 जूनपर्यंत पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असल्याचं बोललं जात आहे। लोखंडी गर्डर बसवण्याचं काम 27 एप्रिलपासून सुरू होणार आहे आणि हे गर्डर दमनहून आणलं जात असून पुढील 1 महिन्यात ते बसवलं जाईल अशी भावना सुद्धा आता व्यक्त करण्यात येते। गेल्या काही वर्षांपासून या पुलाची पुनर्बांधणी करण्यात येते आणि 2022 मध्ये संरचनात्मक तपासणीत पुलाच्या अनेक भागांमध्ये गंज आढळल्याने तो पाडण्यात आला होता आणि 10 जूनपर्यंत हा पूल नागरिकांच्या सेवेमध्ये सुरू होईल का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन कमलेश सह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।